या व्हिडिओमध्ये व्यक्त केलेले विचार आणि मतं मांडण्यामागे आमचा कोणत्याही व्यक्तीला किंवा समाजाला दुखावण्याचा हेतू नाही. आपल्या महाराष्ट्रातील आणि भारतातील ज्या काळाच्या अभावात दडून गेल्या आहेत किंवा दडपून टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे, अशा अनेक गोष्टींवर रिसर्च करून चर्चा करून आजच्या पिढीसाठी आपली संस्कृती आणि आपला इतिहास समोर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. जगाच्या इतिहासात हे पहिल्यांदा असं झालेलं आहे की शस्त्राशिवाय शास्त्राने म्हणजे बिना तलवारीचं बिना ढालीचं 90,000 फौज मारली गेलेली आहे. या पिरियडमध्ये इंग्रजांशी पण तह झाला आणि या पिरियडमध्ये छत्रपती संभाजी महाराज मुंबई विकत घेणार होते. जर यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबई जर विकत घेतली असती तर 150 वर्ष इंग्रजांनी राज्यच केलं नसतं आपल्यावर. नमस्कार, मी कल्पेश पाटील आज तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो द अनटोल्ड स्टोरी या सिरीजमध्ये. मागच्या भागामध्ये आपण रामशेज किल्ल्याची स्टोरी ऐकली, पण मला रोहन सांग की छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळामध्ये जे युद्धनीती जी वापरली जायची, युद्धतंत्र जे म्हणजे गनिमी कावा, गनिमी कावा म्हणजे नक्की काय? तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्या काळात म्हणजे 17व्या शतकात वापरलं जाणारं सर्वोत्तम युद्धतंत्र म्हणजे गनिमी कावा. शत्रू जेव्हा बेसावध असेल तेव्हा त्याच्यावर अटॅक करायचा, गुपचूप हल्ला करायचा आणि त्याची जास्तीत जास्त नासधूस करायची. म्हणजे कमीत कमी वेळेत कमीत कमी साधन सामग्री आणि कमीत कमी सैन्याला घेऊन शत्रूवर हल्ला करायचा गुपचूप आणि त्याचं जास्तीत जास्त हानी करायची म्हणजे गनिमी कावा. अच्छा. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे यांच्या आणि मराठ्यांच्या इतिहासावरची जर आपण पुस्तकं चाळली वाचली तर त्याच्यामध्ये आपल्याला याचा अर्थ चांगला समजवलाय की गनिमी कावा म्हणजे गनिम म्हणजे मराठ्यांचा शत्रू, ओके, आणि कावा म्हणजे फसवणूक. अच्छा. हा, गनिमी कावा म्हणजे शत्रूची फसवणूक करायची. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं जर आपण चरित्र वाचलं आणि यांच्या लढायांच्या जर कहाण्या ऐकल्या तर याच्यामध्ये एक गोष्ट कॉमन आपल्याला बघायला भेटते की त्यांनी कित्येक वेळा आपल्याला असं दाखवून दिलं की शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हा, आणि शिवाजी महाराज म्हणजे यांनाही कुठून तरी प्रेरणा आलीच असेल या गोष्टीची की गनिमी कावा नाही का, या गोष्टीची प्रेरणा आली असेल तर त्यांच्या वडिलांकडून म्हणजे शहाजी राजांकडून. हा, ओके. शहाजी राजांनी त्या शतकामध्ये, त्या 17व्या शतकामध्ये मुघलांविरुद्ध लढताना म्हणजे 2 लाख मुघल होते, म्हणजे 1 लाख मुघल आणि आदिलशहाचे 80,000 अशी फौज होती. म्हणजे 1,80,000 ते 2 लाखाची फौज होती. आणि भातवाडी अहमदनगर इथे ते मुघल आणि आदिलशाह चालून आलेले निजामशहावर. तेव्हा निजामशहाकडे आपले शहाजीराजे हे निजामशहाकडे होते. हा, तर तेव्हा ते चालू नाही, त्यांच्याकडे फक्त 20,000ची फौज होती. तर ते अशा वेळी गनिमी कावा पहिल्यांदा यूज करतात या टेक्निकचा. या म्हणजे गनिमी काव्याला सध्याच्या याच्यामध्ये असं बोलतात सुरुवात केली ती शहाजी राजांनी. हा, गनिमी काव्याला आता बोलायला गेलं तर गोरिला वॉरफेअर असं पण बोलतात. अच्छा. हा, आणि ही टेक्निक त्यांनी, ही जे युद्धतंत्र आहे ते त्यांनी सगळ्यात आधी तिथे वापरलं. तर 2 लाख मुघल आणि आदिलशाहचे सैन्य होतं आणि भातवाडीला एक धरण होतं. ते धरण 10,000 सैन्यानिशी शहाजीराजे फोडतात आणि युद्ध जिंकतात. हा पहिला गनिमी कावा त्यांनी वापर केला पहिल्यांदा. आणि हीच प्रेरणा शिवाजी महाराजांना आली आणि त्यांनी कित्येक लढ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी यांनी या गनिमी काव्याचा कित्येक लढ्यांमध्ये वापर केला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांना एक गोष्ट कळली होती, कोणती, की माझी आर्थिक हानी झाली म्हणजे माझं धन धान्य सोना अडका या सगळ्या गोष्टी गेल्या तर मी त्या परत मिळवू शकतो, पण माझे मावळे धारातीर्थी पडले, माझ्या रयतेचं नुकसान झालं तर मी परत मिळवू शकत नाही, गोष्ट परत नाही घेता येणार. हा, तर गनिमी कावा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ही गोष्ट समजावली की गनिमी काव्याने आर्थिक हानी तर होणार नाहीच, पण जीवितहानी पण होणार नाही. कळलं? तर ह्या गोष्टीचा वापर मराठी जास्त याच्यामुळे करत होते गनिमी काव्याचा. शत्रू जिथे बेसावध असतो हा तिथेच त्याला हरून टाकायचं. आणि दुसरी गोष्ट, संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये गनिमी काव्याचं म्हणजे महाराजांचीच परंपरा आपण बोलतो ना पुढे चालवणं, छत्रपती संभाजी महाराजांनी याच गनिमी काव्याचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य होतं ते 5,000 किलोमीटरने वाढवलं स्वतःच्या कारकिर्दीमध्ये. अच्छा. दुसरी गोष्ट, जो खजिना होता स्वराज्याचा तो 5 पट वाढवला. आणि याच गनिमी काव्याचा वापर करून एवढं म्हणजे ऐश्वर्य संपन्न झाले संभाजी महाराज, त्यांनी खोलगड, मर्दनगड असे किल्ले बांधले. हा, स्वतःच्या कारकिर्दीमध्ये नवीन किल्ले बांधले. हे नव्हतं माहिती मला. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल जे किल्ले त्यांनी बांधले ही गोष्ट नव्हती माहिती. हा,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचे अनेक कहाण्या, अनेक किस्से आपल्याला माहिती आहेत, पण छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीमध्ये गनिमी काव्याची एखादी कहाणी, एखादं युद्ध असं काय तू सांगू शकतो का? आता मी एक अशी गोष्ट सांगतो ज्याचं ना इतिहासात फार कमी वर्णन आहे, म्हणजे आपलं दुर्दैव बोलायला लागेल या गोष्टीचं. म्हणजे हे इतिहास, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास फार कमी लोकांना माहिती आहे. ठीक आहे. तर सप्टेंबर 1683 ते मे 1684 या कालावधीतली ही गोष्ट आहे. आणि ही मी छत्रपती संभाजी महाराजांचं चरित्र वाचताना ही गोष्ट म्हणजे मी वाचली आणि तीच सांगेल मी आपल्या प्रेक्षकांनी तुला, की औरंगजेब आपण बघितलं, मागच्या भागामध्ये बघितलं की रामसेज किल्ला जिंकताना त्याच्या नाकीनऊ झालेले आणि 3-3.5 वर्ष झालं तरी पण औरंगजेबाला काही यश येत नव्हतं. आणि मग तो आता विचार काय करतो, या पिरियडमध्ये डायरेक्ट तो स्वराज्यावर चालून जायचा प्लॅन करतो. स्वतः तर आला तो दख्खनमध्ये, म्हणजे अहमदनगरला तो येऊन स्थायिक झालेला असतो. तो काय करतो, त्याचा मुलगा शहजादा मुअज्जम याला तो दक्षिणेतून स्वराज्यावर आक्रमण करायला सांगतो. उत्तरेकडून तो शहाबुद्दीन खानाला 30,000ची फौज घेऊन आक्रमण करायला सांगतो. आणि आता त्याचा प्लॅन असा असतो की दक्षिणेतून त्याचा मुलगा शहजादा औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये आहे, उत्तरेकडून शहाबुद्दीन खान, आणि समुद्री भागामध्ये तो जंजिऱ्याचा सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांना एकत्र करतो आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात लढायला उभा करतो. ओके. म्हणजे स्वराज्याचे चारही साइडून कोंडी करायची आणि छत्रपती संभाजी महाराजांना पकडायचं, हे औरंगजेब प्लॅन करतो, असा प्लॅन करतो. आणि आता होतं काय, स्वतःचा मुलगा शाह आलम याला तो 1.5 लाखाचं सैन्य देतो आणि सांगतो तो दक्षिणेतून संभाजी महाराजांवर चालून जायचा. उत्तरेकडून 30,000ची फौज घेऊन शहाबुद्दीन खान येतो. आणि या पिरियडमध्ये छत्रपती संभाजी महाराज पोर्तुगीजांविरुद्ध लढण्यामध्ये व्यस्त असतात. म्हणजे गोव्याचे पोर्तुगीजांसोबत लढत असतात. आणि पोर्तुगीज व्हाईसरॉय, तेव्हा व्हाईसरॉय म्हणजे जसा औरंगजेब आलमगीर बोलतात तसं पोर्तुगीजांचा व्हाईसरॉय, त्यांचा बादशाह पोर्तुगीजांचा, ठीक आहे, त्याच्याशी लढण्यामध्ये व्यस्त आहेत. आणि या व्हाईसरॉयचे जे म्हणजे जसं औरंगजेबाचे लेखक होते त्याचे ते मनुची, काफिकन, आणि यांनी जशा गोष्टी लिहून ठेवल्या तसं व्हाईसरॉयच्या लेखकांनी त्याच्या अंडरमध्ये त्यांनी जे पुस्तकं लिहून ठेवले त्यांनी याचं असं वर्णन चांगलं केलेलं आहे की छत्रपती संभाजी महाराजांनी त्या पोर्तुगीजच्या व्हाईसरॉयला एवढा लोळवलाय की म्हणजे अक्षरशः त्याची दयनीय अवस्था झाली आणि तो त्याची राजधानी, गोव्याची राजधानी तो दुसरीकडे शिफ्ट करायचा प्लॅन करतो. एवढे म्हणजे जी अवस्था, म्हणजे गोव्याला छत्रपती संभाजी महाराज आपला स्वराज्याचा भगवा फडकवणारच होते, पण तेवढ्यात औरंगजेब अशी चाल खेळतो आणि स्वतःच्या पोराला ती फौज घेऊन महाराजांवर आक्रमण करायला पाठवतो. आणि आता पूर्ण ताकदीनिशी औरंगजेब आक्रमण करतो. काय करतो औरंगजेब, पोर्तुगीज, इंग्रज आणि जंजिऱ्याच्या सिद्धी समुद्रात मध्ये ठेवलेत त्याने, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज तिथून जाऊ शकत नाही. उत्तरेकडून शहाबुद्दीन आलाय, दख्खनमध्ये स्वतः औरंगजेब आहे आणि दक्षिणेकडून त्याचा मुलगा येतोय. ओके. आता याच्यामध्ये राहिलो कोण, आदिलशाह आणि कुतुबशाह. तर आदिलशाह आणि कुतुबशाह यांच्या विरुद्ध पण औरंगजेब लढत होता, ठीक आहे. तर यांनी सपोर्ट छत्रपती संभाजी महाराजांना नाही करावा म्हणून त्याचा मुलगा काय करतो, 30,000ची फौज आदिलशहाच्या वेशीवर ठेवतो, 30,000ची फौज कुतुबशहाच्या वेशीवर ठेवतो. आणि 90,000ची फौज घेऊन तो दक्षिण कोकणात बेळगाव, सावंतवाडी या मार्गाने निघतो. 90,000 फौज आणि 60,000 त्यांनी आदिलशाह कुतुबशहाच्या वेशीवर ठेवले. म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जर त्यांना हेल्प मागितली तर त्यांनी पण हेल्प करता नाही आली पाहिजे. ओके. मदत त्यांनी नाही केली पाहिजे, ठीक आहे. आणि शाह आलम आता 90,000ची फौज घेऊन दक्षिण कोकणात निघतो. दक्षिणेतून तो बेळगाव, सावंतवाडी मार्गाने निघतो आणि रामदऱ्याच्या घाटापर्यंत तो पोहोचतो. या रस्त्यामध्ये त्यांनी कित्येक गावं उद्ध्वस्त केली, कित्येक मंदिरं उद्ध्वस्त केली, गावांची जाळपोळ केली, शेतकऱ्यांचं, रयतेचं नुकसान भरपूर केलं. आणि संभाजी महाराजांचा आता संताप होतो की आता याला ठेचायलाच पाहिजे. आणि पोर्तुगीजांची यांची दोस्ती आहे का या पिरियडमध्ये, पण ह्याला कळत नाही की तो काय करतो. येताना तो त्याच्या वडिलांचा फरमान तो ऐकत नाही आणि तो पोर्तुगीजांचा पण नासधूस, कारण तो समुद्राचा पट्टा असतो तो. आणि बोलायला गेलं तर त्या आताचं कोकण म्हणजे आपलं वेगळं कोकण आहे, गोवा त्याच्यात वेगळं येतं, पण त्या काळामध्ये कोकण म्हणजे गोवा, वेंगुर्ला हे कोकणातच येत होते सगळं, तो पूर्ण कोकणाचा भाग होता, पूर्ण कर्नाटकापर्यंत. कर्नाटक म्हणजे हुगळी, कर्नाटकाचं हुगळी, तिथून पासून ते गोवा, वेंगुर्ला हे सगळं कोकणाचा भाग होता. ओके. आज समुद्रीचा पट्टा जो सगळा कोकणाचा भाग होता. आता शाह आलम काय करतो, पोर्तुगीजांच्या पण प्रदेशामध्ये नासधूस करतो.
आणि आता छत्रपती संभाजी महाराजांना ही गोष्ट कळते की हा आपल्यावर चालून येतोय आणि समुद्री भागाने आपण पण तिकडून जर जंजिरा सिद्धी हे आहे तर अडकले जाणार. तर छत्रपती संभाजी महाराज स्वतः डायरेक्ट शाह आलमवर चालून येतात. अच्छा, उलटा अटॅक म्हणजे समोरून चालून येतात. चाललं. आता शाह आजम कुठे आलाय? रामदऱ्याच्या घाटामध्ये येऊन पोहोचलाय. ठीक आहे, 2 महिन्यामध्ये तो ते रामदऱ्याचा घाट उतरतो. एवढा कठीण होता म्हणजे तो 2 महिने लागले. 2 महिने लागले त्याला. आणि छत्रपती संभाजी महाराज त्याला येऊन मिळतात. आता समोर येऊन मिळतात म्हणजे तो शॉक होतो की मी ज्याला पकडायला चाललोय, तो स्वतः ज्याच्याशी लढायला चाललोय, तोच माझ्या समोर येऊन उभा राहिलाय. छत्रपती संभाजी. आणि मराठी कधी येतात? रात्री. छत्रपती संभाजी महाराज काय करतात? रात्रीच्या वेळी येतात, लुटूपुटूची लढाई करतात आणि फक्त याचा धान्य साठा उडवतात. ओके, धान्य साठा सोबत घेऊन जातात. बाकी काय म्हणजे छत्रपती संभाजी महाराज ज्या वेगाने येतात त्याच्या डबल वेगाने रिटर्न जातात. याला काही कळण्यास मार्ग नाही. म्हणजे तुला गनिमी कावा जे बोलतोय ना मी आता, ते आता इथून स्टार्ट होतंय. तू नीट ऐक आणि तू फक्त विचार कर. तर छत्रपती संभाजी महाराज ज्या वेगाने येतात त्याच्या डबल वेगाने रिटर्न जातात. अच्छा, याच्यात फक्त धान्य साठा घेऊन जातात. लढाई बिडाई काही करत नाही. आता शाह आजमला कळायला मार्ग नाही काय झालं माझ्यासोबत रात्रीच्या वेळेस, नाही का? आणि ह्याच्या पुढे आता छत्रपती संभाजी महाराजांसोबत एक सरदार असतो. तो बोलतो की महाराज आयता भेटलेला शहजादा, याला ठेचला असता इथेच. तेव्हा मग छत्रपती संभाजी महाराज बाबा की आपण जी गोष्ट केली आता याच्याने त्याची अवस्था सुकलेल्या झाडासारखी झाली आहे. खाणच नाही राहिलं म्हणजे सुकलेल्या झाडासारखी अवस्था झाली. तो म्हणजे उभा राहून किती दिवस उभा राहणार आहे तो? पडेलच, तुम्ही बघा पुढे. आणि हा असा प्रसंग. तर शहजादा आलम त्याला कळत नाही अक्षरशः माझ्यासोबत काय झालं काय नाही झालं, आणि तो विचार करत बसतो. पण त्या पिरियडमध्ये त्यांना खाण्यासाठी पिण्यासाठी काहीच उरलेलं नसतं. आणि आता इथून जी पुढची गोष्ट मी सांगतोय ही गोष्ट इतिहासात नोंदच नाहीये याची. याचं म्हणजे वर्णन जेदे शकावलीमध्ये, मी वासी बेंद्रे यांचं पुस्तक ते चरित्र वाचतोय, त्याच्यामध्ये मला भेटलं की जेदे शकावलीमध्ये याचं वर्णन आहे की जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा उपयोग छत्रपती संभाजी महाराजांनी इथे केला. जैविक अस्त्र म्हणजे बायोलॉजिकल वेपन. ओके, म्हणजे कोरोना आलेला माहितीये, हा एक प्रकारचा जैविक अस्त्र आपण बोलू शकतो. की म्हणजे चायनाने काय केलं? विषाणू आणायचा, एखाद्या विषाणूने अटॅक करायचा. ठीक आहे. आणि ही जगातील पहिल्या जैविक अस्त्राचा प्रयोग छत्रपती संभाजी महाराजांनी केला. आता याच्या पुढचा एक छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांच्या सांगण्यावरून काही सरदारांनी त्या प्रदेशामध्ये, आता यांना खायला काय उरलेलं नाहीये. कोकणामध्ये फक्त एकच गोष्ट, नारळ. त्या नारळाचं कुळीत फक्त त्यांना होतं तिकडे खायला. आणि खोबरं खा. आणि दुसरी गोष्ट, त्या एरियामध्ये तो समुद्राचा प्रदेश, दलदलीचा प्रदेश. त्या दलदलीच्या प्रदेशामध्ये म्हणजे आता चौपाटी वगैरे आपण जे बोलतो ते आता सगळे समुद्र तो प्रदेश तयार केलेला आहे. त्या काळामध्ये दलदलीचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा. अच्छा. आणि अशा दलदलीच्या प्रदेशात समोरून युद्ध लढणं म्हणजे खूप कठीण गोष्ट होती. तर शाह आलमला समजत नव्हतं की मी आता काय करू, आणि खाण्यासाठी पण काय उरलं नव्हतं, आणि त्याला पुढे काय होणार होते तेही माहित नव्हतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या सांगण्यावरून आपल्या मराठा सरदारांनी त्या एरियातल्या, त्या प्रदेशातल्या जेवढ्या विहिरी होत्या पाणी प्यायच्या, तेवढ्या विहिरीमध्ये विषारी द्रव्य मिसळले. आणि जे नारळाचं कुळीत होतं, जे खाण्यापिण्यासाठी पण ज्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये या गोष्टी विषारी द्रव्य मिळवले. आता याच्या खाण्यासाठी पण काय उरलं नव्हतं, तर हे लोक ते गोष्टी खात होते, ते पाणी पित होते. त्याच्याने व्हायरस. आता तो व्हायरस, आता इतिहासामध्ये काफी खान जो औरंगजेबाचा लेखक होता, एक मनुची म्हणून एक लेखक होता, यांनी या गोष्टींचं वर्णन स्पष्टरित्या केलं नाही, कारण ते तोंडावर पडले गेले असते, कारण त्यांचीच बदनामी ते करतायत. पण जेदे शकावलीत याचं उत्तम असं वर्णन केलेलं आहे. आणि आता होतं काय, याच्या 90,000ची फौज तो घेऊन आलाय. हे लोक पाणी पितात ते विषारीवालं, हे जेवण नारळाचं पोळीत खातात विषारीवालं. आणि पुढच्या काही दिवसामध्ये अशा गोष्टी व्हायला लागतात की शाह नवाज अक्षरशः पागल होऊन जातो. ते तडपडून लोकांना लागतात, म्हणजे घोडे, हत्ती, उंट, प्राणी हे सगळे तडपडून मरायला लागतात त्या रामदऱ्याच्या घाटामध्ये. आता रिटर्न जाणार तर याने रिटर्नचा सगळा प्रदेश जाळून ठेवलाय स्वतःनेच. अच्छा, येता येता स्वतःनीच नासधूस करून ठेवली. स्वतःच ना. पुढे जाणार तर छत्रपती संभाजी महाराज, त्याला म्हणजे त्याला तेवढी ताकदच नाही राहिली, त्या गोष्टी त्याच्यासोबत होत आहेत. आणि ह्याच्यामध्ये म्हणजे इतिहासामध्ये असं वर्णन केलं, कंसामध्ये अक्षरशः मी वाचलं की कॉलरा
आपण बोलतो कोरोना तसं हा. कॉलरा, नायटा कॉलरा जी बिमारी, हा. त्याचं वर्णन पण केलंय की ती कॉलरा बिमारी तेव्हा इंग्रजांनी त्यांच्या ह्याच्यात लिहून ठेवलं की ही बिमारी तिथे आली, त्या मुघलांना म्हणजे जडली ती बिमारी, त्याची लागण झाली आणि दिवसाला 1000 2,000 लोक ते रामदारीच्या घाटात मरत होते. अरे बाप. आणि त्यांचा ढीग आणि या एवढे खचले ते म्हणजे प्रेत एवढी त्यांना वास आणि याच्याने उलट्या करून ते मुघल मारायला लागलेले अक्षरशः. म्हणजे ही बिमारी मुघलांनाच नव्हती लागली, तिथल्या प्राण्यांना पण लागलेली, हत्ती घोडे उंट. आणि शेवटी औरंगजेबाला त्याच्या पोराची अवस्था समजते आता की काय हाल झालेत. आणि अक्षरशः त्या शाह आलमला अहमदनगरला त्याचा बाप बसलाय औरंगजेब, तिथपर्यंत पोहोचायला 4 खांदे पण नव्हते अक्षरशः. त्याची 90,000ची फौज सगळी 90,000 फौज पूर्ण त्याची ती तिथे कोलॅप्स होते. म्हणजे अरे बाप, एवढी म्हणजे वाट लागून जाते. मग शेवटी औरंगजेब काय करतो, त्याचा एक सरदार राहुल्ला खान याला 20,000 अश्रफी घेऊन आणि काही उंट, काही घोडे आणि काही पायदळ या सगळ्या गोष्टी घेऊन त्याच्याकडे पाठवतात. आणि तो तेव्हा रिटर्न येतो बापाकडे, त्याच्या कसं जिवंत राहील. हा. आणि ते आता संभाजी महाराजांनी जाणून बुजून त्याला जिवंत ठेवलेलं आहे का, तर हा प्रसंग जेव्हा तुझ्या बापाला तू त्याच्या सैनिकांना सांगेल तेव्हा जी दहशत छत्रपती संभाजी महाराजांची होईल दरबारात, आपण बोलतोय ना ही गोष्ट. तर तो त्याच्या बापाकडे पोचतो अहमदनगरला पोचल्यावर औरंगजेब त्याचा 90,000 रोख रक्कम देऊन स्वागत करतो. ठीक आहे. आता ही शॉकिंग गोष्ट की त्याला स्वतःला कळत नाही की औरंगजेबाने काय केलं, अपमान. तो बोलतो अब्बूजान की तुम्ही माझा 90,000 देऊन मला रोख रक्कम देऊन तुम्ही सत्कार का करताय. तेव्हा औरंगजेब बोलतो की बाबा लेका माझ्या, तू जिवंत आलास संभाजी महाराजांच्या हातून, तीच मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे तो शॉक होता की 1.5-2 कोटीचं मी माझं हे घालवलंय द्रव्य, नाही 90,000ची फौज घालवली, 1.5-2 कोटीचं माझं तुझं जे काही सगळं तू मला दिलंय, पैसा द्रव्य दिलंय, सगळं ते खर्च पाणी दिलंय ते घालवलं, एवढं सैनिक घालवलं आणि तू माझं 90,000 रुपये देऊन स्वागत केलं माझं. आणि ही गोष्ट याचं खूप चांगलं वर्णन आहे. पण जे ते शकवलीतच ते वर्णन, आणि इतिहासातल्या बखरकारांनी किंवा लेखकांनी, कादंबरीकारांनी या गोष्टीची नोंद किंवा या गोष्टीचा अभ्यास केला नाही ना, तर ते एक आपलं दुर्दैव बोलायला पाहिजे आपण. आणि या लढाईचे परिणाम असे होतात. सगळ्यात आधी जंजिऱ्याचा सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज हे औरंगजेबाच्या साईडून होते. ठीक आहे. पोर्तुगीजांना तर लोळवलं होतं आपण बोललो, तर पोर्तुगीज आता पुरते घाबरतात संभाजी महाराजांना. आणि काय करतात, ते संभाजी महाराजांसोबत तह करतात की कोकणाचा हा प्रदेश सेटलमेंट, हा प्रदेश तुमचा, हा प्रदेश आमचा, आम्ही तुम्ही सांगाल त्या एरियात आम्ही राज्य आमचं करू. राहिला प्रश्न इंग्रज, सुरतकर इंग्रज आणि मुंबईकर इंग्रज हेही. आणि या पिरियडमध्ये इंग्रजांशी पण तह झाला आणि या पिरियडमध्ये छत्रपती संभाजी महाराज मुंबई विकत घेणार होते. पण याचा आता अभ्यास, याच्यावरचा एक व्हिडिओ आपण आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येऊच. अच्छा. हा. आणि खूप मोठी स्टोरी आहे. आणि जर यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांनी मुंबई जर विकत घेतली असती तर 150 वर्ष इंग्रजांनी राज्यच केलं नसतं आपल्यावर. ओके. हा. पण इतिहासात जर तरच्या गोष्टींना महत्व नाहीये. ते पण आहे. हा. आणि याच्यावरच्या गोष्टी आपण प्रेक्षकांना सांगूच पुढे. नक्कीच. आणि आता पोर्तुगीजांनी तह केला छत्रपती संभाजी महाराजांसोबत, आणि इंग्रज पण पोर्तुगीजांचे हाल बघून तह करतात. राहिला जंजिराचा सिद्धी, त्याचे मुसके आवळले जातात, तो शांत बसतो. कुतुबशाह आणि आदिलशाह यांना विश्वास बसतो, कारण हे पण औरंगजेबाचे दुश्मनच होते बोलायला गेलो तर. कारण औरंगजेब यांना सपोर्टने हे नव्हताच करत, म्हणजे त्यांच्या अपोनंटच लढत होता. ओके. त्यांना पण कळलं की छत्रपती शिवाजी महाराजांसारखंच छत्रपती संभाजी महाराज हे देखील एक व्यक्तिमत्व आहे, यांच्यासोबत आपण जर राहिलो तर औरंगजेबाला संपवायला वेळ लागणार नाही. ओके. हा. आणि मग ते पण त्यांचे मित्र बनतात. दुश्मन का दुश्मन दोस्त बन गया. हा. आणि समुद्र किनारे जे अरब असतात, अरबी लोक, हे अरबी लोक पण छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र बनतात. आणि अरबांशी जेवढे, याच्या पुढचे जेवढे, म्हणजे जर भारतामध्ये जे घोड्यांचे व्यवहार व्हायचे, हे घोडे अरबींचे घोडे असं बोलतात. अच्छा. ते जेवढे घोड्यांचे व्यवहार झाले, अश्वांचे व्यवहार झाले, हे सगळे अरबांचे व्यवहार छत्रपती संभाजी महाराजांचे, मराठ्यांचे फ्रेंडली एकदम यांच्याशी झाले याच्यानंतर, या पिरियड नंतर, हा, युद्धानंतर. पण आपलं दुर्दैव एवढंच, आपल्याला या लढाया, छत्रपती संभाजी महाराजांच्या ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत. इतिहास लोकांनी काय वाचला, ॲबे कॅरे म्हणून हा लेखक होता. याने
असं छत्रपती संभाजी महाराजांचं वर्णन केलं सुंदर, की छत्रपती संभाजी महाराज जेव्हा सैन्यामध्ये असायचे, सैन्यासोबत असायचे, तेव्हा सैनिकांना असं स्फुरण चढायचं की एखादी अशक्य गोष्ट ही शक्य होऊन जायची. म्हणजे असं त्याने सुंदर वर्णन केलं. म्हणजे ही अशक्य गोष्टच होती की 1.5 लाख सगळ्या साईडून घेरलेलं आहे आपल्याला, आणि याच्यातून पण जर एखादा व्यक्ती बाहेर स्वराज्याला काढतोय आपल्या एक सुरक्षितरित्या, तरी अशक्यच गोष्ट आहे. आणि याचं सुंदर वर्णन अबेकेरे यांनी केलेलं आहे. आणि आपल्याला दुर्दैव आपलं हे की या गोष्टी आपल्याला कधी इतिहासात वाचायला भेटल्या नाही. आपल्याला भेटलं काय, थोरातांची कमळा, मोहित्यांची मंजुळा, गोदावरी, हे पात्र नाटककारांनी आणि इतिहासकारांनी आपल्याला समोर आणले. एक काल्पनिक कारण लोकांनी समोर आणली म्हणजे ते कुठेतरी लपून ठेवलं. म्हणजे छत्रपती संभाजी महाराज यांचं चरित्र जर वाचायला घेतलं ना, जेवढं छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र निर्मळ आहे, तेवढंच छत्रपती संभाजी महाराजांचंही चरित्र निर्मळ आहे. पण इतिहासकार, कादंबरीकार, नाटककार, इव्हन छत्रपती संभाजी महाराजांवर 25 पेक्षा जास्त चित्रपट बनलेत, आपल्याला माहिती नाहीयेत, ज्याच्यात त्यांना स्त्री लंपट वगैरे अशा गोष्टी दाखवल्या गेलेल्या आहेत. 60 पेक्षा जास्त नाटकं त्यांच्यावर आलेली आहेत, आपल्याला माहित नाहीयेत. कादंबरीकार, इतिहासकार किंवा हे नाटककार यांनी इतिहास चुकीचा वाचला, यांनी चुकीचा इतिहासाचा चुकीचा अर्थ घेतला, आणि या गोष्टी आपल्याला पुढे पोचवल्या गेल्या, आणि आपल्या जनरेशनला या गोष्टी माहीत नाहीयेत. पण जेव्हा आपण ऍक्च्युअलमध्ये इतिहास वाचायला घेणार, तेव्हा आपल्याला या गोष्टी कळणार की नक्की काय आहे आणि काय नाही. छत्रपती संभाजी महाराज हे कोणी किती खरं लिहिलंय आणि कोणी किती खोटं लिहिलंय. खरे लिहिणारे पण आहेत, पण खोटे लिहिणारे जरा जास्तच होते आधी. तर हा झाला इतिहासाचा काही भाग. बघा मित्रांनो, आता ह्या कहाण्या, स्टोऱ्या ज्या काही आम्ही सांगतोय, त्याच्यातून आम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा जो खरा इतिहास आहे, जे छत्रपती संभाजी महाराजांचे जे चरित्र आहे, ते समोर आणण्याचा आम्ही फक्त एक प्रयत्न करतोय. तुम्ही सुद्धा खरा इतिहास जाणून घ्यायचा प्रयत्न नक्की करा. आणि आमच्या या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या नक्की शेअर करा, आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.